नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या अलौकिक जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण तिसऱ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. हाताच्या कोपरावर सरसावून बसत पांडुरंग घाईघाईने म्हणाला, अण्णा, पुढे काय झालं ते आत्ताच सांगा ना. अरे, आता उशीर झालाय, उद्या सांगेन ना. नाही अण्णा, तुम्ही सांगितलं नाहीत तर मला झोप लागणार नाही. सांगा ना अण्णा. बरं बाबा, असं म्हणून अण्णा पुढे सांगू लागले. एवढ्यात सरस्वतीबाई तिथे आल्या. कंदिलाची वात त्यांनी पुन्हा थोडी आत सरकवली आणि त्यांचं कथन ऐकण्यासाठी त्याही तिथेच बसल्या. नर्मदाताई तेव्हा झोपी गेली होती. पांडुरंग मात्र मोठ्या उत्सुकतेनं अण्णांकडे बघत होता. कंदिलाच्या मंद उजेडातही त्यांचे नेत्र चमकत होते. मन हेलावून टाकणारा तो सारा प्रसंग अण्णांनी त्याला कथन केला. मित्राचं कर्ज फेडल्यानंतर पांडुरंग पंत अंगावरच्या वस्त्रानिशी पेंड सोडून निघाले. पण जायचं कुठे? त्यांना एकदम आपल्या मुलीची आठवण झाली. त्यांची मुलगी रोयाला गांगलांकडे दिली होती. काही दिवस मुलीकडे जाऊन राहायला कोणताच प्रत्यवाय नाही असा विचार करून ते पायी चालतच रोयाला निघाले. आपला मुलगा परशुराम याला त्यांनी बरोबर घेतलं होतं. रस्ता कच्चा होता. मार्गात काहीही मिळण्यासारखं नव्हतं. अर्थात कुणाकडे काही मागायचंच नव्हतं. काही दिवसापूर्वीचा हा धनिक सद्गृहस्थ उन्हातानातून रस्ता काटत पायी निघाला होता. 2 दिवसानंतर ते नागोठाण्याला येऊन पोचले. तिथून पुढे रोह्याला जाण्यासाठी उजवीकडे डोंगराच्या दिशेनं जावं लागणार होतं. घाट चढावा लागणार होता. पलीकडच्या बाजूला पुन्हा घाट उतरल्यानंतर ते रोह्याला पोचणार होते. घाटात गर्द झाडी होती. झाडीमधून पाऊल वाटेवजा रस्ता वर गेला होता. रस्ता अगदीच कच्चा होता, एकाकी होता. रस्त्याचं अस्तित्व त्या रस्त्याखेरीज अन्य कुणालाच माहीत नसावं इतका तो रस्ता निर्मनुष्य होता. पांडुरंग पंत आपल्या मुलासह त्या एकाकी रस्त्यावरून निघाले. त्यावेळी ते अतिशय थकून गेले होते. पोट रिकामं होतं. शिदोरीत बांधून घेतलेले तहान लाडू आणि भूक लाडू केव्हाच संपून गेले होते. पण आता मुलीचं घर हळूहळू जवळ येत चालल्यामुळे भुकेचा विचार मावळत चालला होता. अर्धा दिवस घाट ओलांडण्यात गेला. पलीकडे गेल्यानंतर थोड्याच वेळात ते रोहे गावात पोचले. गावात पोचल्याबरोबर त्यांना हायसं वाटलं. गांगलांच्या घरी जाऊन ते ठेपले तेव्हा त्यांच्या कन्यकेनं त्या दोघांचं चांगलं आगत स्वागत केलं. ख्याली कुशली विचारली. मग एकदम तिनं आश्चर्यानं विचारलं, हे काय? सामान कुठे आहे? पांडुरंग पंत हसंत म्हणाले, अगं, असाच एका वस्त्रानिशी तुझ्याकडे आलोय. मग घडलेला सारा वृत्तांत त्यांनी तिला कथन केला. तो ऐकून मुलीला अतिशय वाईट वाटलं. ती म्हणाली, तुम्ही आता इथेच निसंकोचपणे राहा. पांडुरंग पंत म्हणाले, त्यासाठी तर इतक्या लांबून तुझ्याकडे आलोय. त्या दिवसापासून पांडुरंग पंत गांगलांकडे राहू लागले. बरेच दिवस ते मुलीकडे राहिले. परंतु जावयाच्या घरी फार दिवस राहणं त्यांना प्रशस्त वाटेना. कारण आजपर्यंत ते स्वाभिमानानं जगले होते. आता वय झाल्यानंतर आश्रितासारखं राहणं खाणं त्यांना मानवणार नव्हतं. त्यांचं विचारमंथन सुरू झालं आणि त्या विचारमंथनातूनच त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. पांडुरंग पंतांची काय दुरावस्था झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. एकाएकी दुर्दैवाचे दशावतार त्यांच्या वाट्याला आले होते. परंतु ही विपरीत परिस्थिती नियतीनं त्यांच्यावर लादलेली नव्हती, तर त्या महापुरुषानं तत्वनिष्ठेनं ती स्वतःवर ओढवून घेतली होती. संन्यास घेतल्यानंतर भगवी वस्त्र त्यांच्या अंगावर चढली. घरचं जेवण त्यांनी बंद केलं. ओम भवती भिक्षांदेही असं म्हणत ते गावातून भिक्षा मागत फिरू लागले. मिळेल त्या भिक्षेवर त्यांची गुजराण होत असे. अर्थात अन्नावर त्यांची वासना मुळीच उरली नव्हती. इहलोकी रस वाटेनासा झाला होता. कशातच आसक्ती उरली नव्हती. काही काळ संन्यास मार्गानं गेल्यानंतर एक दिवस ते आपल्या मुलीला म्हणाले, मी आता संन्यासी बनलो. संन्याशानं गृहस्थाश्रमी थोडंच राहायचं असतं, म्हणून मी इथून निघून जाणार आहे. मुलीनं विचारलं, अहो, जाणार आहात तरी कुठे? भुवनेश्वरला. आता पुन्हा परत येणार नाही. भुवनेश्वर मंदिर तेव्हा अगदीच आड रानात होतं. मनुष्य मात्राचं अस्तित्व तिथे मुळीच नसायचं. पुजारी सकाळी उठून पूजा करून जायचा तेवढाच. त्या ओसाड मंदिरात पांडुरंग पंत येऊन दाखल झाले. गाभाऱ्यात जाऊन त्यांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. आपल्या आराध्य देवतेच्या सान्निध्यात त्यांचं मन काठोकाठ भरून आलं.
भरल्या नेत्रांनी ते शिवाला उद्देशून मनातल्या मनात म्हणाले, हे शंभो, सर्व संग परित्याग करून मी आज तुझ्या दारी आलोय. या भूलोकात मला आता कशातच रस उरलेला नाही. तेव्हा तुझ्याजवळ मला घेऊन जा, तेवढ्यासाठीच मी तुझ्या दारी आलोय. ओम नमः शिवाय असं म्हणून ते गाभाऱ्याबाहेर आले. शिवलिंगाभोवती दोन्ही बाजूनं अर्धी अर्धी प्रदक्षिणा घातली आणि ते डाव्या बाजूच्या कोपऱ्यात जाऊन बसले. मग त्यांनी आपले नेत्र मिटून घेतले. रत्नै कल्पितमा हिमजलै स्नानं च दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृदमदां मोदाङ्कितचन्दनं जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृदकल्पितं गृह्यताम्. अशी शिवमानसपूजा त्यांनी आरंभली असावी. ओम नमः शिवाय असा शिवनामाचा अखंड जप चालला असावा. इथपर्यंतचा सारा वृत्तांत कथन केल्यानंतर अण्णा म्हणाले, हळूहळू ते समाधी अवस्थेत गेले असावेत. अंतःचक्षुसमोर प्रकाशसागर दिसायला लागला असेल. मनात शिवाचं अखंड नामस्मरण चाललंच असेल. किती तास? थोडे थोडके नव्हे तर 23 तास ते याच अवस्थेत ध्यानस्थ बसून होते. 23व्या तासाला मात्र शिवाला ते प्रिय झाले. जीवाशिवाची गाठभेट झाली. तेजात तेज विलीन झालं. योगायोग असा पांडुरंग त्यांच्या देहत्यागानंतर बरोबर 4 दिवसांनी 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाला अपयश आलं. क्षणभर थांबून अण्णा पुढे म्हणाले, आज जिथे त्यांची समाधी आहे ना, त्याच भूमीत त्यांचं विधिवत दफन केलं. पुढे समाधी बांधली गेली. त्या परकीय सरकारनं ती समाधीची जागा 7-12 उतार्यात वेगळी दाखवली आहे. तुला माहीत आहे, तुझ्या खापर पंजोबांची आठवण म्हणून आपण त्याच परिसरातली 38 गुंठे जमीन खरेदी केली आहे. आपल्या खापर पंजोबांचा तो हृदयद्रावक पण दैदिप्यमान पवित्र इतिहास ऐकून पांडुरंग अतिशय भारावून गेला होता. त्यांच्या अपार तत्वनिष्ठेचा त्याला मनातून अभिमानही वाटू लागला होता. तत्वनिष्ठा, भावभावना, दारिद्र्य, आश्रित, संन्यास, समाधी अशा विविध गोष्टींचा कल्लोळ त्याच्या मनात दाटून आला होता. मनाच्या त्या अवस्थेतच भुवनेश्वर मंदिरात शिवाच्या समोर त्या कोपऱ्यात बसलेली पांडुरंग पंतांची ध्यानस्थ मूर्ती त्याच्या नेत्रांसमोर तरळायला लागली. काही वेळातच त्याला गाढ निद्रा लागली. तरी पण पांडुरंग पंतांची ती ध्यानस्थ मूर्ती त्याच्या दृष्टीसमोर दूर झाली नव्हती. हे प्रकरण इथे संपलं. प्रकरण 4. अंतरंग प्रकाशमान झाले. पांडुरंग अभ्यासाला बसला तेव्हा सकाळचे 8 वाजून गेले होते. मोडक गुरुजींच्या समोर बाहेरच्या ओटीवर पांडुरंग बसला होता. अभ्यासापेक्षा खेळामध्ये पांडुरंगाला अधिक रस होता. त्यामुळे एका ठिकाणी बराच वेळ बसणं त्याच्या अगदी जीवावर येई. परंतु आज तो गुरुजींसमोर शांत चित्तानं बसला होता. मुळीच चुळबुळ करीत नव्हता. नाहीतर एरवी गुरुजी शिकवत असताना मध्येच तो त्यांना म्हणायचा, मी अजून छोटा आहे, मला खेळू द्या ना, मोठा झालो ना की अभ्यास करीन. ही गोष्ट अण्णांच्या कानावर गेली म्हणजे ते लटक्या रागाने म्हणायचे, घरी चांगलं शिकायला मिळतं ते नको असेल तर शाळेत जा. मग पुन्हा अभ्यास सुरू व्हायचा. पांडुरंगाला तेव्हा असह्य होऊन जायचं. आजीची आठवण तर हमखास यायची. आजी त्यावेळी कुठे दूर गेलेली नसायची. स्वयंपाकघरात नाहीतर मागच्या खोलीत असायची. पण थोडा वेळ जरी ती दिसली नाही तरी त्याच्या जीवाची घालमल व्हायची. आजीवर त्याचा एवढा जीव होता की ती क्षणभरही डोळ्यासमोर दूर झालेली त्याला खपत नसे. मोडक गुरुजींकडून बराच वेळ सुटका झाली नाही म्हणजे पाणी पिण्याचं निमित्त करून तो आजीकडे यायचा आणि तिला बिलगायचा. आज मात्र तो शांतपणानं गुरुजींपुढे बसला होता. नर्मदा अंगणात सडा घालीत होती. सरस्वतीबाई स्वयंपाकघरात काम करत होत्या तर अण्णांनी नुकतंच सकाळचं अन्नीक उरकलं होतं आणि ते स्वयंपाकघरात आले होते. सरस्वतीबाईंकडे बघून ते म्हणाले, आज स्वारी अभ्यासातून उठलेली दिसत नाही. त्या म्हणाल्या, आज उठल्यापासून तो घुम्या बनला आहे. काल रात्री सांगितलेली पांडुरंग पंतांची कहाणी ऐकून अंतर्मुख झालेला दिसतोय. तुम्हाला सांगतो, तो लहान असला तरी अतिशय विचारी आहे, चौकस बुद्धीचा आहे. त्याच्या मनावर अनिष्ट परिणाम होईल असं आपण काहीही करता कामा नये. म्हणूनच त्याला भीती दाखवू नका असं मी रात्री तुम्हाला सांगितलं. खरं आहे तुमचं म्हणणं. माझाही तो किती लाडका आहे म्हणून सांगू. अहो,
तो फार मोठा होणार आहे. पांडुरंग पंतांनी भाकीत केलेला तो महापुरुष हाच आहे याविषयी माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. त्या संन्याशानं देखील सांगितलेलं आठवतंय ना? हो तर, तेव्हा मी होते ना इथे. पार्वतीलाच त्यानं ते भविष्य सांगितलं होतं. पार्वतीबाईंचे दिवस भरत आले होते तेव्हा एके दिवशी भर दुपारी 12 वाजता एक संन्यासी त्यांच्या दारी आला होता. भिक्षां देही असं म्हणून त्यानं अंगणातून पुकारा केला होता. जड पावलानं पार्वतीबाई ओसरीवर आल्या. तेव्हा तो संन्यासी त्यांच्याकडे नखशिकांत बघू लागला. पार्वतीबाई त्याला म्हणाल्या, काय हवंय तुम्हाला? कोरांना देऊ का शिजवलेलं देऊ? तो म्हणाला, माते, मला काहीही चालेल, पण एक गोष्ट तुला सांगतो ती ध्यानात ठेव. तुझ्या उदरात महापुरुषाचा अंश आहे. यथावकाश दिवस भरले आणि 19 ऑक्टोबर 1920 म्हणजे अश्विन शुद्ध सप्तमी या दिवशी पार्वतीबाईंनी पांडुरंगाला जन्म दिला. भगवंताच्या योजना भगवंतालाच ठाऊक. प्रभू रामचंद्राचा जन्म 9वीचा, भगवान श्रीकृष्णाचा जन्म 8मीचा, तर पांडुरंगाचा जन्म 7मीचा. क्षत्रिय कुलात रामावतार झाला होता, वैश्य कुलात कृष्णावतार होऊन गेला होता. पांडुरंगाच्या रूपानं ब्राह्मण कुलात अवतार झाला होता का? भगवंताला त्यांच्याकडून काही अपेक्षित होतं का? आधुनिक काळात भगवंतानं लोकमान्य टिळकांच्या हातून कर्मयोग लिहून घेतला होता. पण नुसता कर्मयोग भगवंताला वृक्ष वाटला का? कर्माला भक्तीची जोड त्याला द्यावीशी वाटली का? त्यासाठीच हे अवतार कार्य होतं का? ईश्वरी संकेत ईश्वरालाच ठाऊक. मग सरस्वतीबाईंना हे थोडेच कळणार होते? पार्वतीबाईच्या पोटी महापुरुष जन्माला आला आहे एवढी गोष्ट मात्र त्यांना त्या संन्याशानं केलेल्या भाकितावरून समजत होती. तो सारा प्रसंग सरस्वतीबाईंच्या डोळ्यासमोर आता उभा राहिला होता. त्या पुढे म्हणाल्या, ही दोन्ही भाकितं खचितच खरी ठरणार आहेत. आहेच तसा माझा पांडुरंग. त्यांचं बोलणं चालू असतानाच पांडुरंग कुरकुरत त्यांच्याजवळ आला. अण्णा, माझी पाटी फुटली. अरे कितवी पाटी आहे ही? परवाच नवी आणली होती ना, मग फुटली कशी? सरस्वतीबाईंच्या या प्रश्नांना अण्णानेच उत्तर दिलं. ते म्हणाले, अहो, हा एक पाटी आहे. एकदा शिकवलं म्हणजे ते त्याच्या मनात कायमचं ठसतं. याला पाटीची मुळी आवश्यकताच नाही. मोठा झाल्यावर हा नुसता बोलेल आणि लोक त्याचं बोलणं लिहितील. एवढ्यात बाहेरचं फाटक वाजलं. नर्मदाताई बाहेरूनच ओरडली, अण्णा, पांडुरंग, आई ताते आले. पांडुरंगानं मोठ्या उत्साहानं मोडक गुरुजींकडे पाहिलं. गुरुजी हसून म्हणाले, आज एवढाच अभ्यास पुरे. मग पांडुरंग धावतच बाहेर आला. पाठोपाठ आजी आणि अण्णासुद्धा बाहेर आले. मध्यम उंचीच्या वैजनाथ शास्त्रींनी तेव्हा डोईवर लालसर रंगाचा जरीचा फेटा बांधला होता. अंगात पांढराशुभ्र लांब बायांचा सदरा होता. तसंच पांढरशुभ्र धोतर ते नेसले होते. गळ्याभोवती उपरणं घेतलं होतं. पार्वतीबाईंनी तपकिरी रंगाचं नऊवारी लुगडं नेसलं होतं. कपाळावर नेहमीप्रमाणे मोठं कुंकू लावलं होतं. नीटनेटके बसवलेले त्यांचे केस प्रवासामुळे थोडे अस्ताव्यस्त झाले होते. धावतच जाऊन पांडुरंग त्या दोघांना बिलगला. नर्मदासुद्धा आपल्या आईला बिलगली. त्या दोघांसह वैजनाथ शास्त्री आणि पार्वतीबाई ओसरी चढून वर आले. हातातील ट्रंक वैजनाथ शास्त्रींनी खाली ठेवली आणि मग त्या दोघांनी अण्णा आणि आई यांना वाकून नमस्कार केला. आशीर्वाद देताना अण्णा म्हणाले, शतायुषी भव. प्रवासात काही त्रास झाला नाही ना? वैजनाथ शास्त्रीने गळ्याभोवतीचं उपरणं हातात घेतलं होतं. त्यानं वारा घेत ते म्हणाले, नाही, काही त्रास झाला नाही. पार्वतीबाई तेव्हा सरस्वतीबाईंबरोबर आत गेल्या होत्या. वैजनाथ शास्त्री तिथेच ओसरीवर काही वेळ विसावले. पांडुरंग त्यांनाच बिलगून बसला. मोडक गुरुजींनी तात्यांची विचारपूस केली आणि मग ते त्यांचा निरोप घेऊन निघून गेले. अंमळ स्थिरावल्यानंतर पांडुरंगाने विचारलं, तात्या, तुम्ही आता इथेच राहणार ना? त्यांच्या मस्तकावरून मोठ्या प्रेमानं हात फिरवीत त्याचे तात्या म्हणाले, 4 दिवसच राहणार बाळा. का? तुम्ही इथेच का राहत नाही? अरे, इथे राहून कसं चालेल? पाठशाळा सुरू करायची आहे ना तिकडे. तात्या, इथे पाठशाळा का काढीत नाही? इथे ना, तू मोठा झालास की इथेही सुरू करू बरं का. मी मोठा केव्हा होणार? त्याचा तो निरागस प्रश्न ऐकून तात्यांनी त्याला आपल्या पुढ्यात ओढून घेतलं. अण्णा तेव्हा म्हणाले,
हा काय प्रश्न विचारेल ते सांगता येत नाही तात्या. फार हुशारीनं प्रश्न विचारतो. त्याचे प्रश्नही जगावेगळे असतात. अतिशय विचारी आणि चौकस बुद्धीचा आहे. हो की नाही रे? तात्यांच्या पुढ्यात बसल्या बसल्या पांडुरंग खुदकन हसला. तेवढ्यात नर्मदा पाणी घेऊन आली. तांब्याच्या फुलपात्रात पाणी ओतून ते तिनं तात्यांना दिलं. अण्णा पुढे म्हणाले, ही तुझी मुलगी फार सालस आहे हो. पांडुरंगालाही ती किती सांभाळते म्हणून सांगू. तुम्हा आईवडिलांची माया ती एकटी त्याला देते. तिचा कसलाही त्रास नाही. 2-3 वर्षात बिचारी सासरी जाईल. मग पांडुरंगाकडे बघत ते कौतुकाने म्हणाले, हा तुझा पोरगा मात्र नाही नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो. याच्या डोक्यात तसले प्रश्न येतातच कसे याचं मला नवल वाटतं. देव तामण्यातल्या पाण्यात ठेवले तर म्हणतो, अण्णा देव पाण्यात कशाला घालता, त्यांना मोड येतील ना. देवांना मोड? तात्यांच्या प्रश्नावर अण्णा म्हणाले, अरे पाण्यात भिजवलेल्या वालांना मोड आलेले त्यानं बघितले होते. त्याला वाटलं देव पाण्यात घातले म्हणजे त्यांनाही मोड येतील. बोल आता काय उत्तर द्यायचं. ते ऐकून तात्या हसत सुटले. पांडुरंगही हसला आणि आईकडे पळाला. मग तात्यांकडे बघून अण्णाने विचारलं, संस्कृती प्रसाराचं तुझं कार्य कसं काय चालू आहे. तात्या काहीसे विचारमग्न झाले. आपल्या वडिलांना ती गोष्ट सांगावी की नाही याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. अर्थात आजपर्यंत कोणतीही गोष्ट त्यांनी वडिलांपासून लपवून ठेवलेली नव्हती. ते अतिशय मोकळ्या स्वभावाचे होते, निर्मळ मनाचे होते. अजातशत्रू माणूस कसा असतो हे तात्यांकडे पाहता क्षणी कुणालाही समजत असे. त्या सौजन्य मूर्तीकडे अनन्यसाधारण बुद्धिमत्ता होती, पण तितकीच नम्रता होती. उच्च संस्कारांनी ते घडले होते, परंतु अंगभूत विनय मुळीच उणावला नव्हता. विशाल अंतःकरणाच्या तात्यांनी आपली अस्मिता आणि निर्लेपता प्रकर्षाने जपली होती. संस्कृत भाषेचा प्रसार करण्याचं आणि विद्यादानातून समाजसेवा करण्याचं व्रत त्यांनी आजवर आचरलं होतं. परंतु कोणतंही कार्य करायचं म्हटलं म्हणजे त्यात अडचणी या येतातच. तशीच एक अडचण त्यांच्यासमोर काही दिवसापूर्वी निर्माण झाली होती. क्षणभर विचार केल्यानंतर आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगायचं त्यांनी ठरवलं. ते म्हणाले, अध्यापनाचं कार्य आजवर व्यवस्थित चालू होतं. चालू होतं म्हणजे आता थांबलं की काय? थांबलं नाही अण्णा, पण जरा अडचण निर्माण झाली होती. कसली? पैशाची? नाही, पण मनातली उत्सुकता तशीच ठेवून अण्णा म्हणाले, तू आता असं कर, प्रवासानं तू दमला असशील तेव्हा तू तुझं सारं अन्निक आवरून घे. मग भोजन उरकल्यानंतर मला सारं काही सविस्तर सांग. त्यांचं बोलणं तात्यांना तेव्हाच पटलं. आपलं अन्निक उरकण्यासाठी ते जागचे उठले. दुपारची वामकुक्षी झाल्यानंतर तात्या आणि अण्णा पुन्हा बाहेरच्या ओसरीवर येऊन बसले. विश्रांती झाली ना? हो, चांगला डोळा लागला होता. इतकं बोलून तात्यांनी सहजच रस्त्याच्या दिशेने बघितलं. सूर्य तेव्हा पश्चिमेकडे झुकला होता. घराच्या पश्चिमेच्या बाजूनं जाणारा रस्ता पिवळसर उन्हानं उजळून निघाला होता. रस्त्यापलीकडे असलेल्या कौलारू घरावरही ऊन पहुडलं होतं. त्यामुळे मुळातच काळपट लाल दिसणाऱ्या कौलारू छपराला पिवळसर उन्हामुळे नारिंगी रंगाची छटा प्राप्त झाली होती. त्या घरांच्या मागून काही माडांनी माना वर काढल्या होत्या. माडांच्या झावळ्यांचे शेंडे उन्हामध्ये चमचम करत होते. घराच्या मागे असणारे डोंगर राखाडी रंगाचे दिसत होते. त्यावर असलेले गर्द झाडी झुडपांचे पुंजके डोंगराला चिकटवून ठेवल्यासारखे भासत होते. समोरच्या घरांच्या बाजूला असलेल्या तळ्याभोवतीची काही झुडपं होती. तळ्यात फारसं पाणी नव्हतं, पण जे काही थोडंफार होतं ते मिळवण्यासाठी काही श्वानांची धडपड चालली होती. त्या दृश्याकडे तात्या बघत असतानाच अण्णांनी त्यांची तंद्री भंग करून विचारलं, कोणती समस्या समोर उभी राहिली आहे ते आता सविस्तर सांग पाहू. नेहमी शांतपणाने बोलणारे तात्या आणखी शांतपणाने म्हणाले, बाबांची पाठशाळा मी सोडली आहे. गोडसे मामांना तात्या बाबा म्हणून संबोधत असत. अण्णांनी विचारलं, का? काही मतभेद झाले का? तात्या म्हणाले, तसे मतभेद नाहीत, पण मी स्वखुशीनं त्यांच्या पाठशाळेतून बाहेर पडलो. पण त्यांनीच तुला पुण्याहून बोलावून घेतलं होतं ना, मग असं काय झालं पाठशाळा सोडायला? अण्णांचा प्रश्न योग्यच होता, कारण गोडसे मामांनी स्वतःहून तात्यांना मुंबईला बोलावून घेतलं होतं. त्यावेळी तात्या पुण्याला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक म्हणून नोकरी करत होते. त्यांच्या ठायी असलेल्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना अल्पकाळात ती नोकरी मिळाली होती.
अण्णांनी त्यांच्यावर घेतलेले परिश्रमच त्याला कारणीभूत झाले होते. लहानपणापासून अण्णांनी तात्यांना वैदिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. वामन शास्त्री गाडगिळांकडून ते न्याय आणि व्याकरण शिकले. वेदाध्ययन त्यांनी केलंच होतं. अल्प काळात त्यांनी हे सारं ज्ञान मिळवलं होतं. परंतु तात्यांसारख्या तैलबुद्धीच्या मुलाला तेवढंच शिक्षण देऊन भागणार नाही हे अण्णांनी तेव्हाच ताडलं होतं. एके दिवशी ते तात्यांना म्हणाले, तात्या, मराठी भाषा आणि ज्ञानेश्वरी यांचं अध्ययन मी केलं, त्याचा सखोल अभ्यास केला. तुला मात्र या दोन्ही विषयांच्या अध्ययनाबरोबर संस्कृतातील शास्त्राचा सखोल अभ्यास करायचा आहे. तशी तैलबुद्धी तुझ्याजवळ आहे. तुला त्या अध्ययनाचे कष्ट हे घेतलेच पाहिजेत. अत्यंत लीनतेनं तात्या तेव्हा म्हणाले होते, अण्णा, तुम्ही सांगाल ते मी करीन. त्यासाठी हवे तेवढे कष्ट उपशील. शारीरिक श्रम करण्याची आपल्याला आवश्यकता नाही, पण बौद्धिक श्रम मात्र तुला केलेच पाहिजेत. उच्च विद्याविभूषित होण्यासाठी तुला बाहेर पडलं पाहिजे. तू असं कर, पुण्याला जा. तिथे संस्कृत भाषेचे महापंडित वासुदेव शास्त्री अभ्यंकर आहेत. त्यांच्याकडे जाऊन तू पुढील अध्ययन करावंस असं मला वाटतं. आपल्या पित्याची आज्ञा तात्यांनी शिरसावंद मानली. काही दिवसातच ते पुण्याला आले. वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांची त्यांनी भेट घेतली. त्यांना आपला मनोदय सांगितला. वासुदेव शास्त्री म्हणाले, माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिलीस तरच मी तुला विद्या देईन. ती अट तात्यांनी मान्य केली. तेव्हा वासुदेव शास्त्रींनी 2 तास त्यांची कसून परीक्षा घेतली. त्यांना अनेक उलटसुलट प्रश्न विचारले. एखाद्या प्रश्नाचं तात्यांनी सरळ उत्तर दिल्यानंतर वासुदेव शास्त्री मुद्दाम तिरपे प्रश्न विचारायचे, पण तात्या त्यांना पुरून उरत होते. शास्त्रीजींनी तिरपा प्रश्न विचारावा आणि तात्यांनी तो तिरपा प्रश्न आधी सरळ करून मग त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, असं कितीतरी वेळ चाललं होतं. तात्यांचं संस्कृत भाषेतील न्याय आणि व्याकरण अतिशय पक्कं होतं. म्हणूनच ते अभ्यंकर शास्त्रीच्या परीक्षेत उतरू शकले. शास्त्रीजींनी त्यांचा विद्यार्थी म्हणून स्वीकार केला. त्यांच्याकडे वैद्यनाथ शास्त्रींनी उच्च शिक्षण घेतलं. त्या बळावर त्यांना पुढे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्यांच्या शांत सोज्वळ स्वभावामुळे आणि संस्कृत पंडितीमुळे अल्पावधीतच ते शाळेत विद्यार्थ्यांचे आवडते गुरुजी बनले. तिथे त्यांचा चांगला जम बसला. परंतु त्यांना केवळ शाळेच्या 4 भिंतीत अडकवून ठेवायची भगवंताची इच्छा नव्हती. म्हणून तशीच परिस्थिती भगवंतानं त्यांच्यासाठी निर्माण केली होती. एके दिवशी तात्या आपल्या आईला नेण्यासाठी म्हणून मुंबईत आले. सरस्वतीबाई तेव्हा मुंबईला आपल्या भावाकडे आल्या होत्या. सरस्वतीबाईंच्या माहेरचं आडनाव गोडसे. त्यांचे वडील म्हणजे प्रख्यात बखरकार गोडसे भटजी. 1857च्या राष्ट्रीय उठावासंदर्भात त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलं होतं. स्वतः पायी हिंडून त्यांनी त्याकाळी अनेक संबंधित ठिकाणं बघितली होती. ही गोष्ट जेव्हा तात्याराव सावरकरांना समजली तेव्हा ते तत्परतेनं गोडसे मामाने येऊन भेटले होते. हे लिखाण मी छापून प्रसिद्ध करीन असं सांगून तात्यारावांनी ते हस्तलिखित आपल्याबरोबर नेलं होतं. परंतु दुर्दैवानं ते हस्तलिखित ब्रिटिश सरकारच्या हाती लागलं. त्यांनी ते जप्त केलं. त्यानंतर मूळ हस्तलिखिताची प्रत कधीच हाती लागली नाही. या गोडसे भटजींच्या चिरंजीवांची म्हणजे सरस्वतीबाईंच्या बंधूंची मुंबईला पिकेट रोडवर पाठशाळा होती. आपल्या मातोश्रींना पुण्याला नेण्यासाठी तात्या त्यांच्याचकडे आले होते. तेव्हा गोडसे मामांनी त्यांना विचारलं होतं, काय म्हणते तुझी शाळा, कसं काय चाललंय तुझं पुण्यात? ठीक चाललंय. तुला मुंबईला यायला आवडेल का? पुण्यातल्या तुला शाळेत जेवढा पगार मिळतो तेवढाच इथेही मिळेल. मामा, इथे येऊन काय करायचं ते नाही सांगितलं, कारण संस्कृती प्रसाराच्या कार्याशिवाय अन्य कोणतंही काम मी करू शकणार नाही. अध्यापनाशिवाय दुसरं कोणतंही काम न करण्याचं व्रत मी घेतलं आहे. अरे अध्यापनच करायचं आहे, तुला माहीतच आहे. इतकी वर्ष मॅट्रिक्युलेशनसाठी संस्कृत 50 गुणांचं होतं, आता ते 100 गुणांचं केलं आहे. हो बरोबर. तेव्हा इथल्या मुलांना संस्कृतचं समग्र ज्ञान देण्यासाठी आम्हाला संस्कृत शिक्षक हवा आहे. त्यासाठी तुझ्या इतका योग्य शिक्षक दुसरा कोण मिळणार? मामांनी एकदम आपल्यालाच अध्यापक पदाविषयी कसं काय विचारलं याबद्दल त्यांना आश्चर्य वाटलं. परंतु केवळ आपला भाचा म्हणून गोडसे मामांनी त्यांना तशी विचारणा मुळीच केली नव्हती, तर तात्याची योग्यता पुरेपूर जाणल्यामुळे त्यांनी तात्यांपुढे हा प्रस्ताव ठेवला होता. कारण नुकताच त्यांना तसा एक अनुभव आला होता. संस्कृत शिक्षक मिळवण्याच्या प्रयत्नात असताना
काही दिवसापूर्वी गोडसे मामा डिक्शनरीकार MP ओकांना भेटले होते. ते त्यांचे चांगले मित्र होते. गोडसे मामांनी त्यांच्यापुढे हाच प्रस्ताव ठेवला तेव्हा ओक म्हणाले होते, काय माझी थट्टा करतोस? अरे तुझा भाचा एवढा संस्कृत पंडित असताना तू मला विचारतोस? तात्यांची योग्यता गोडसे मामांना तेव्हाच प्रतीत झाली होती. म्हणून वैजनाथ शास्त्रींपुढे हा प्रस्ताव ठेवण्याचं त्यांनी त्याच वेळी ठरवलं होतं. कर्मधर्म संयोगानं तात्या नेमके आत्ता मुंबईला आले होते. त्यांचा प्रस्ताव ऐकून तात्या म्हणाले, मामा मला समाजात काही विशेष काम करायचं आहे. त्यासाठी कुठेतरी पाय रोवून ठेपलं पाहिजे, अन्यथा हातून काहीही होणार नाही. मग मुंबईतच ठेप की. ठीक आहे, इथे मी अध्यापन करायला येईन, पण पुन्हा इथून परत जाणार नाही. तेवढी काळजी तुम्ही घ्या म्हणजे झालं, मग मी अवश्य इथे येईन. त्यांच्या बोलण्याला लगेच मान्यता देऊन गोडसे मामा म्हणाले होते, तुझी तयारी आहे हे पाहून मला आनंद वाटला. तुझ्याविषयी मला खात्रीच होती. आता इथे येणारा विद्यार्थी वर्ग गुजराती भाषिक आहे, तेव्हा पण मला गुजराती येत नाही मामा. ती भाषा तू ताबडतोब आत्मसात करशील याविषयी माझ्या मनात मुळीच शंका नाही. तू आता पुण्याला जाऊन ये आणि आल्यावर लगेच अध्यापनाला सुरुवात कर. तात्यांनी या गोष्टीला मान्यता दिली. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वैजनाथ शास्त्री रमले असते तर ते कदाचित मुंबईला आलेच नसते. 1914 साली पुण्यात आल्यानंतर ते पिकेट रोडवरच्या गोडसे मामांच्या पाठशाळेत रजू झाले. घैसास मामा राहत होते त्या गिरगावातल्या नावलकर बिल्डिंगमध्ये त्यांनी 3 खोल्या भाड्यानं घेतल्या. तिथेच आपला संसार थाटला. काही वर्षात त्यांचा संसार तिथे बहरला. नर्मदा आणि पांडुरंग यांच्यानंतर शांतानं त्या घरात प्रवेश केला होता. त्याचवेळी नर्मदा आणि पांडुरंग या दोघांना त्यांनी रोह्याला आजोबांकडे ठेवलं. गोडसे मामांच्या पाठशाळेत त्यांचं रीतसर अध्यापन सुरू झालं होतंच. त्याच पाठशाळेत तात्या आणि आर्य समाजातल्या लोकांना संस्कृतही शिकवायचे. पुढे पुढे गोडसे मामांना वयोमानानुसार पाठशाळेचा कारभार चालवणं अशक्य झालं. म्हणून मामांनी पाठशाळेची सारी जबाबदारी तात्यांवर सोपवली आणि ते त्या कार्यातून मुक्त झाले. गोडसे यांच्या पाठशाळेचा कारभार पूर्णत्वानं तात्या बघू लागले. म्हणूनच अण्णा मगाशी त्यांना म्हणाले होते, गोडसे मामांनीच तुला पुण्याहून बोलावून घेतलं होतं ना, मग असं काय झालं पाठशाळा सोडायला? यावर तात्या म्हणले, अण्णा इतके दिवस मी त्यांची पाठशाळा चालवली आहे की. आता आप्पा शास्त्री मोठा झालाय, तेव्हा काय समजायचं ते अण्णा समजले. मामांचे चिरंजीव आप्पा शास्त्री आता मोठे झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर पाठशाळेची जबाबदारी सोपवून तात्यानं दुसरं काही बघावं असं गोडसे मामांना वाटणं स्वाभाविकच होतं. त्या गोष्टीची थोडीशी जाणीव झाल्याबरोबर स्वाभिमानी तात्यांनी पाठशाळेची सारी सूत्रं आप्पा शास्त्रींवर सोपवली आणि ते तिथून मुक्त झाले होते. अण्णांनी विचारलं, आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू? अण्णा, तेवढ्यासाठीच मी मुद्दाम इथे आलोय, पुढच्या घडामोडी सांगायला. अण्णांनी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघितलं तेव्हा तात्यांनी पुढचा सारा वृत्तांत त्यांना कथन केला. गोडसे मामांच्या पाठशाळेतून बाहेर पडल्यानंतर तात्या एकदम उघड्यावर पडले. पुण्याला परत जाणार नाही या बोलीवर ते मुंबईला आले होते आणि आता एकाएकी गोडसे मामांच्या पाठशाळेचा आधार तुटला होता. पण त्यामुळे ते खचून मात्र गेले नव्हते. तात्या स्वभावानं शांत होते, तसेच ते सुस्वभावी होते, पण ते खचून जाणारे नव्हते. आठवले घराण्यातून परंपरेनं चालत आलेली अस्मिता आणि जिद्द हे गुणविशेष त्यांच्याकडेही आलेले होते. लहानपणापासूनच त्यांनी काही गोष्टी मनाशी पक्क्या ठरवून टाकल्या होत्या. स्वतःच्या उपजीविकेसाठी अजन्म पुराण कधीच सांगणार नाही, कर्मकांडात मुळीच अडकून पडणार नाही आणि नोकरी करणार नाही. म्हणूनच पुन्हा पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये किंवा अन्य शाळेत नोकरी करण्यासाठी न जाता तात्यांनी स्वतःची पाठशाळा काढायचं ठरवलं. सरस्वतीबाईंची पूर्वीपासून तशी इच्छा होती. तू दुसरी पाठशाळा सुरू कर असं त्या नेहमी तात्यांना सांगायच्या. पण पाठशाळा सुरू करणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. तात्यांनी ते धाडस करायचं ठरवलं होतं. प्राचीन काळातल्या ऋषीमुनींनी गुरुकुल पद्धतीतून केलेलं अध्यापनाचं कार्य तात्या या आधुनिक विज्ञान युगात पुढे सुरू ठेवणार होते. त्या भव्य दिव्य ऋषी परंपरेचा विसर इतरही जणांना पडलेला असला तरी तो आठवले कुटुंबाला पडला नव्हता. वेदांबरोबरच उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या प्रस्थानत्रयीची महती या कुटुंबानं पुरेपूर जाणली होती.
या महान ग्रंथामधलं तत्त्वज्ञान समाजाभिमुख व्हावं म्हणून आठवले कुटुंबाची धडपड होती. पाठशाळेच्या रूपानं ते हे कार्य घडवून आणणार होते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.